नमस्कार शेतकरी बांधवांनो, दिनांक 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर लक्षपूर्वक ऐका आणि काळजी घ्या। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी भुवनेश्वरजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे। उद्याच्याला हेच कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी नागपूर विशाखापट्टणम दरम्यान राहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी पूर्व विदर्भ वगळता इतर ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे। परंतु जर जास्त सोयाबीन काढायला आलेला असेल तर उद्याचे दिवसच काढू शकतात। परवा दिवशी मात्र या ठिकाणी सोयाबीन काढण्याचं टाळावं। त्यानंतर कारण का तर 26 तारखेला हे कमी दाबाच्या क्षेत्राचा जो काही परिणाम आहे विशाखापट्टणमजवळ, त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात तुफान पाऊस होणार आहे, ज्याची आपण कल्पनाही केली नाही। आधीच पावसाने शेतकरी कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आपण जर काही पीक वगैरे काढत असाल तर आणखी नुकसान होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे। आपली धावपळ होऊ नये, खास करून आपल्या जनावरांची, पशुधनांची आणि स्वतःची या ठिकाणी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यायची। कारण जी आहे तो जहाँ आहे, पैसा पुढे येत राहील, जात राहील, परंतु या ठिकाणी आलेल्या आसमानी संकटाचा मुकाबला सर्वांनी करायला तयार व्हायचे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 27 तारखेला हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार आहे। 28 तारखेला 27 तारखेला त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संततधार पावसाची शक्यता आहे किंवा पाऊस चांगल्या पद्धतीने पडू शकतो। 28 तारखेला मात्र हे क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात सरकणार आहे। मुंबई आणि या ठिकाणी प्रामुख्यानं उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। हे 29 तारखेला हे क्षेत्र गुजरातच्या दिशेने जाणार आहे। 29 तारखेला त्याचा परिणाम म्हणून काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता देखील आहे। 29 तारखेला या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर 30 तारखेला सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे। सकाळून उघडीप राहील, परंतु दुपारच्या नंतर साधारणपणे 30 ते 4 दरम्यान पावसाची शक्यता आहेच। परंतु सकाळचे पावसाचे वातावरण पाहून शेतातील कामं करू शकतो। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की 3 तारखेलाच या ठिकाणी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे। 4 तारखेला, 5 तारखेला, प्रामुख्याने 5 तारखेला या ठिकाणी आपण पाहू शकतो की मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे। हे क्षेत्र हळूहळू गुजरातकडे सरकणार आहे आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील प्रभाव कमी होईल। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपलं नुकसान होणार नाही, कारण 5, 6, 7 तारखेला उघडीप राहील। थोडीशी उघडीप राहणार नाही म्हणणं, पण परंतु या ठिकाणी शेतकरी आपापले कामं करू शकतात। ठीक आहे, धन्यवाद।